मला नव्हतं वाटलं 16 म्हटल्यावर तुला काय माहिती रे, सरप्राईज सरप्राईज. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत आणि आता का सुरू केला? आय एम फीलिंग हॅपी कारण आदित्य रडतोय, लिटरली रडतोय. तर आम्ही निघालेलो आहोत आज पुण्याला जाण्यासाठी. हा म्हणजे माझं शूट तर आहेच, उद्या मला एका हॉटेल मध्ये जाऊन ब्रेकफास्ट साठीचा शूट आहे, तेवढ्यासाठी चाललेलो. पण बघा बाकी सगळ्या गोष्टी काय आहेत काय नाही मी शेअर करेलच तुमच्यासोबत. पण आदित्य रडतोय त्याचं मला फार भारी वाटते. मी बोललो हिला की चला आता बाहेर पडलो, एवढ्या दिवसांनी बाहेर पडलो ऑब्विसली, तर कुठेतरी जाऊ नाश्त्याने आता जेवण करू. तर तिनं डबा आणलाय म्हणते. मग मी घरून डबा आणलाय. हा मला म्हटलं आपण सेव्हिंग्स आपण शेतावर जाऊ ना, शेतावर बाहेर तरी कशाला जातो इथं. आदित्य मला सोडून नॉनव्हेज खायला आलाय इथं जान्हवी मध्ये. ते त्याला काहीच वाटत नाही. डबा घेऊन आले. कुठं आलेस ते सांग ना नॉनव्हेज खायला. माझं काय सांगतो डब्याचं. आम्ही आज फर्स्ट टाइम पहिल्यांदा पुण्यामध्ये येऊन एअरबीएनबी वरती एक अपार्टमेंट बुक केले. पहिलाच एक्सपिरियन्स आहे आमचा पुण्यात येऊन असं फ्लॅट मध्ये वगैरे राहायचा. सो बघूयात आता कसं असेल ते. पैसे उधळव, स्वतःचा फ्लॅट असून राहायचं नाही. ये बाबराव का स्टाईल आहे बघ, रस्ता बघ किती आपल्या घरीत 5 मिनिटावर. सो आपण बिल्डिंग मध्ये तर येऊन पोहोचलोय. आता शोधायचं आहे की फ्लॅट कुठे आहे ते. आणि छान वाटते सोसायटी तर मस्त दिसते, सगळी शांतता आहे आजूबाजूला. मला नव्हतं वाटलं 16 म्हटल्यावर. तुला काय माहिती रे, सरप्राईज सरप्राईज. काय एवढं पुण्या की कार्ड नाही काही नाही, काय करणार आहे? मी सांगते. रिश्तों के भी रूप बदलते हैं. वाव, छान आहे स्पेस, एकदम मस्त आहे. हो, छोटंसं किचन आहे आणि छोटासा डायनिंग टेबल आहे. त्यानंतर मस्त असं शपथ आद्या बाहेरच अटकलं. आद्या सोड तू. मी विसरले ना व्हिडिओ दाखवायचे ना. आता मस्त आहे ना. खूपच छोट आहे. हा, मला वाटलं असं जरा मोठं असेल. छोटस आहे पण छान आहे. वॉशरूम बघू. पक्षी सुद्धा आमच्या खाली उडतायत आज. नाही, काही वर सुद्धा आहे. दिसताय का नाही कॅमेऱ्यात मला माहित नाही. इथे कॅमेऱ्यात दिसताय वर, पण इथे खाली सुद्धा आता उडताना पक्षी दिसताय. काय म्हणतोय आता तू? लोक बर्ड व्ह्यू म्हणतात, आपण आत्ताच्या वर झालो. इतकं छान, म्हणजे इथे खाली पोपट उडताय, वरती कावळे उडतायत आणि एक इगल तर अगदी जवळून गेलाय. आम्ही आता 16व्या फ्लोअर वरती आहे आणि खरोखर खूप भारी वाटतंय. माझा नवरा किती प्रेम करतो माझ्यावर. इथे येऊन सुद्धा माझेच व्हिडिओ बघतोय. बघितलं किती कौतुक आहे मला माझ्या नवऱ्याचं. नाही, नवऱ्याला माझ्या नवऱ्याला काय कळालं तू. आणि आमचं पार्सल आलेलं आहे. सो आम्ही गणेश भेळमधून मागवलेली आहे पाणीपुरी, दाबेली आणि काय रे मुंबई शेवपुरी. सो मी हे पॅकेट ओपन करते आणि इथेच बसूयात ना. सो इकडे बाउल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि हे पॅकेट आहे, त्याच्यात आहे दाबेली. अच्छा, हे तुझं ते काय मुंबई शेवपुरी. मला ते सांग. आणि हे पाणीपुरी आहे. भांड्या पण कशाचे असतात परत? नाही आदित्य, नाही ना. नाही.
मित्रांनो रेडी आहे आपली पाणीपुरी, दाबेली आणि मुंबई शेवपुरी. तुला पण येते. ए काय लावले? एक कांदा नाही दिला त्यांनी, एवढं सगळं दिलं पण है ना. दिला असेल कशात तरी, नाही दिला. भरपूर माझे चित्र काढून झालेत आज. नाही सगळे माझे नाही आहेत, आधी कोणतरी काढले. हे आदित्यच आहे. हां हे छोटे हार्ट्स मी काढलेत. आणि आता आम्ही निघतो आहोत बाहेर जाण्याकरता. ऑलमोस्ट 8:15 वाजले. आल्यापासून चित्रच काढत बसली होती, मला दुसरं काही सुचलंच नाही आज. पण आता निघूयात आपण. सो मी आत्ता शोधते आहे मिस्टर DIY आणि मला कुठेच दिसत नाही. कुठे असेल साधारण मिस्टर DIY, कारण मला तिथून थोडंसं जे आपण बाल्कनी रिनोव्हेट करतोय त्यासाठी जे पेंटसाठी वगैरे घ्यायचंय सामान. आणि महापचका झालाय, ह्या मॉलमध्ये मिस्टर DIYच नाहीये. तर आपण आलेलो आहोत आदित्यसाठी गॉगल घेण्याकरता. पूनम ह्या ठिकाणी खरंच पेमेंट करून मला गिफ्ट देण्याचं सौभाग्य प्राप्त केलंय पूनमने या ठिकाणी. आणि खरंच पेमेंट केलेलं आहे. सो मंडळ आपला आभारी आहे खरंच. बरं का, बघितलं कसं गिफ्ट वगैरे द्यावं लागतात नवऱ्याला ऑफर मध्ये का. नवरे आम्ही आलोय नॅचरल्सला. एवढी कसं खुश आहे तू माझ्यावर आज पूनम? का ग? काय काय व्हॉट इज युअर से? काहीतरी तर सुख मिळावं मला आयुष्यात म्हणून तुला काय देते दे माझ्याशी प्रेमानं बोल तरी. फायनली आलेलो आहोत आपण आपल्या रूम वरती पुन्हा. खेळ मांडला. काय म्हणता काय या खेळाला? सो हा जो गेम आहे आम्ही ही फर्स्ट टाइम खेळतोय. कसा खेळतात ॲक्च्युली आम्हाला माहीत नाही, पण आम्ही आमच्या पद्धतीनं खेळायचा प्रयत्न करतोय. सो ह्या 3 गोट्यात हात काढ रे 1 मिनिट. खूप खूप सिरियस गेम चालू आहे. आधा 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 पडलं. असं नाही चालत हे चीटिंग. माझे बोट मोठे आहेत. काही पण. 11. आता इथं 11 शोधायचा आणि ते काढायचे. कुठे न पडता त्यांनी काढलं पाहिजे. घ्या चला पाहायला पाहिजे. म्हणजे तू ऐकून पण देत नाही. इथे कुठे तुला किती इझी आलंय. बाकीच्यांना हात लावलं ना. अरे बाकीचे कुठे हात लावले? ते काय 28 ला कोण हात लावते? मग काय कसं ओढणार माग? 4 आणि 3 7, 7 आणि 3 13. 13 नाही, 9 10 11 12 आहे. 4 आणि 3 7. 7 आणि 5 11 12. मी किती म्हणलो? 11. करूयात आपण या ब्लॉगला इथेच एंड. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये पण कळवायला अजिबात विसरू नका. सो बाय. तू काढ 51. 500 रुपये रोख घे. 500 रुपये रोख. 51 काढायचा.